येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. उजनी धरण 10 दिवसात मायनस मध्ये जाणार, पाणी जरा जपूनच. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. यंदाच्या वर्षी उन्हाची भयानक तीव्रता सोलापूर शहर आणि जिल्हा सहन करत आहे. त्यामुळे एप्रिल संपला, आणखी एक महिना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 25 मे रोजी मान्सून केरळात तर 7 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात तसा उशिरानंच मान्सूनचा पाऊस येतो. त्यामुळे सोलापूर शहरवासियांनी आणि उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी तसंच गावकऱ्यांनी पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. सध्या उजनी धरणात +13% एवढा साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनी धरण -13% होतं. 121 टीएमसी एवढा पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या 71 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. उजनी धरणातून सध्या भीमा नदीत नदीकाठच्या गावांना तसंच पाणीपुरवठा योजनेसाठी 4400 क्युसेक वेगानं पाणी सोडलं आहे. तसंच कॅनॉलमधून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी 2800 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. शिवाय तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे सध्या असलेली उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होऊ लागली आहे. यामुळेच टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. सोलापूरचं आजचं तापमान 1 अंशांनी कमी झालं, मात्र उन्हाची भयानक तीव्रता. आज नोंदवलं 42.2 अंश एवढं तापमान. येस न्यूज मराठीच्या बातमीची दखल. सोलापूर शहरातील जुनी पोलीस लाईन येथील कचरा उचलणं तसंच रस्त्यांची साफसफाई करण्याचं काम सुरू. नगरसेविका मनोरमा ज्ञानेश्वर सपाटे यांनी फोटो केले शेअर. 1 मे रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर शहरातील पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी होणार. सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम. माढा तालुक्यातील मोडणीम येथील ग्रामदैवत श्री वेताळ यात्रेस आजपासून प्रारंभ. सोलापूर जिल्हा परिषदेनं 246 गावं आणि 591 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी तयार केला 140 कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NTPC यांच्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात आला सामंजस्य करार. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात वरसोलीत लोकसेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आपले सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन. महाराष्ट्र सरकारचा पर्यावरण संवर्धन आणि हरितक्षेत्र वाढीसाठी एक महत्वाकांक्षी निर्णय. हरित महाराष्ट्र प्राधिकरण आयोग स्थापन. आगामी 5 वर्षात राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प. धाराशिवमध्ये 29 आणि 30 मे रोजी निवोदित मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. 900 साहित्यिक, कवी आणि लेखक होणार सहभागी. महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण 2026 जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्वपूर्ण धोरणाला मंजुरी. AI क्षेत्रात राज्याला अग्रेसर बनवण्याचा उद्देश.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेत संधी, मात्र शिवसेना उबाटाचा निर्णय काँग्रेसला अमान्य. उद्धव ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता विधान परिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार 1 दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आता जबाबदारी युनियनची. परिवहन मंत्री सरनाईकांच्या संघटनांना सूचना. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. प्रहारचे बच्चू कडू म्हणाले, उद्या विधान परिषद भेटली तर ती मीडियाची कृपा असेल. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो आणि दुसरे आभार मानतो मी एकनाथ शिंदेंचे. राज्यातील शाळांच्या निकालात 1 मे पासून मोठा बदल. आता प्रगती पुस्तकासोबतच पालकांना उत्तरपत्रिकाही दाखवणं बंधनकारक. शिक्षण विभागाचा निर्णय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून महायुती सरकारवर केली जोरदार टीका. म्हणाले, मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यात 217 शेतकऱ्यांची आत्महत्या. या सरकारला आणखी किती बळी हवेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसीला भेट. काशी दौऱ्यात मंदिर दर्शन आणि शहर विकासाचा आढावा घेतला.